Last lecture we have learned about what do you mean by different flow accessories. Flow accessories म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं what do you mean by jointer, what do you mean by coulter, what do you mean by gauge wheel, furrow wheel, land wheel. Okay, so these are the different flow accessories what we have learned on the previous lecture. On the previous lectures we have also learnt about what do you mean by tillage, what is its objectives, then classification of tillage. It consists of primary tillage, secondary tillage, then types of tillage, strip tillage, rotary tillage, mulch tillage, combined tillage, then what do you mean by plow, with the objective of plowing, types of plowing, then types of plow, indigenous plow, scissor plow, subsoiler plow, rotary plow. देन इंडिजिनस फ्लोचे पार्ट्स आपण बघितले होते. त्याच्यानंतर आपण मोलबोट फ्लोवर गेलो. मोलबोट फ्लोवर थोडंसं डिटेल डीपमध्ये मोलबोट फ्लो. मोलबोट फ्लो म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचं फंक्शन काय, त्याचे पार्ट्स कोणते. ओके, त्याच्यानंतर मोलबोटचे टाइप्स कोणते त्याच्यामध्ये आपण बघितलं. तर जनरल पर्पज टबल, शॉर्ट, स्लॅट. जनरल पर्पज मोलबोट फ्लोला कोणतं कर्वेचर असते, त्याचं फंक्शन काय, स्टबलला कोणतं असते, स्लॉटला कोणतं असते, स्लॅटला कोणतं असते, स्लॅट मोलबोट फ्लो कुठं यूज केला जातो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ शेअर आपण बघितले होते. त्यानंतर शेअरचे पार्ट्स आपण बघितले होते. शेअरच्या पार्ट्समध्ये आपण पॉइंट ऑफ शेअर, त्यानंतर कटिंग एज, विंज ऑफ शेअर, गनेल, त्याच्यानंतर फ्लो ॲक्सेसरीज आपण बघितले होते. तर इथपर्यंतचा एवढा पोर्शन आपण याच्यामध्ये बघितलेला होता. ठीक आहे. आता नेक्स्ट पोर्शनमध्ये आपण काय करणार आहे, क्लिअरन्स आणि सम काही टर्मिनॉलॉजी आपण बघणार आहे. हा लक्षात. आय विल शेअर यू वन स्क्रीन. Everybody must join the Google Classroom. Those who have not joined, please join it immediately, because some notes, quiz, assignments may be delivered on the Google Classroom. तुमचे नोट्स आहे, असाइनमेंट आहे, काय आहे, ते सगळं तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूमवर मिळणार आता. आणि गुगल क्लासरूमचा फायदा असा आहे की तुम्हाला तिथे सगळं सेव्ह पण राहणार. तुम्हाला कधी तुम्ही गुगल क्लासरूम ओपन केला, एखादी नोट्स पाहिजे असली तुम्ही कधी पण तिथून मिळू शकता. ते ड्राईव्हला सेव्ह राहते तुमच्या. हा लक्षात तुमच्या. कारण बाकीचं झूमवर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आपण का देत नाही त्याचं कारण पण सांगितलेलंच आहे तुम्हाला. दिवसाला 10 15 मेसेज पडतात. एवढे मेसेज कोणी वाचू शकत नाही. सगळ्यांकडे भरपूर ग्रुप्स आहेत. त्याच्यामुळे गुगल क्लासरूम हा बेटर राहील आपला. तर थोडंसं गुगल क्लासरूमवर असाइनमेंट पडली तर तुम्ही तेवढं लक्ष ठेवा. नोटिफिकेशन ऑन करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. आता आपण एमबी फ्लो जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट बघू. ऍडजस्टमेंट इन एमबी फ्लो, किंवा त्याला असं म्हणतात सक्शन्स इन एमबी फ्लो. म्हणजे एमबी फ्लोची ऍडजस्टमेंट किंवा सक्शन. येस सर, स्क्रीन ओपन नाही होत. ओपनच नाही दिसत. नाही पीपीटी नाही दिसत. स्क्रीनवर काय दिसतंय आता? काउन्सिलिंग मीटिंग, एफएमपी न्यू नोट्स. ओ एक्स्ट्रीमली सॉरी. परत एकदा एकदा मला याच्यात आता स्क्रीन दिसते. यस सर. ओके, आता विजिबल आहे? हो सर. ओके. याचा अर्थ एका स्टुडंटच लक्ष आहे, बाकी स्टुडंटचं लक्षच नाही आहे. थोडंसं तुम्ही, माझी सर्वांना एक विनंती आहे, लेक्चर चालू असताना थोडंसं लक्ष द्या. कधी कधी स्क्रीन शेअरिंगमुळे लक्षात येत नाही स्क्रीन शेअर होतं का नाही. तर थोडंसं तुम्ही सांगायला पाहिजे. जसं आता यांनी सांगितलं लगेच, याचा अर्थ याचं पूर्ण लेक्चरवर लक्ष आहे असं दिसते मला. बाकी कोणी स्टुडंट सांगत नाही, काही नाही. याचा अर्थ मोबाईल आवाज बाजूला करून ठेवून देऊन मोकळं झालेलो आहो आपण, अशातला प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यात नुकसान तुमचंच आहे, माझं काही जाणार नाही. माझं ऑनलाईन लेक्चरचं मी घेणार आहे. ऑनलाईन लेक्चर घेण्याचं प्रूफ मी ठेवणार आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक मी माझ्याकडून घेत आहे. तुम्ही अटेंड करा, करण्याचा करू तो तुमचा भाग. ओके. आता जे एमबी फ्लो आपण बघितलं होतं त्या एमबी फ्लो मध्ये ऍडजस्टमेंट्स आहेत. त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात किंवा सक्शन म्हणतात. दोघांचं मिनिंग एकच आहे. ऍडजस्टमेंट इन एमबी फ्लो क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला होता, व्हॉट आर द डिफरंट ऍडजस्टमेंट इन एमबी फ्लो, व्हॉट आर द सक्शन्स इन एमबी फ्लो. दोघांचं मिनिंग एकच आहे.
आता ऍडजस्टमेंट काय, दोन गोष्टीचे ऍडजस्टमेंट आहे. पहिला हे आपल्याला डेप्थ वाढवायची असेल आणि दुसरं आपल्याला विड्थ वाढवायची असेल. दोन ऍडजस्टमेंट, डेप्थ आणि विड्थ. आता जे फोरो तुम्ही तयार करणार, फोरो म्हणजे काय मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, शेअरनी जी ट्रेंच तयार केली किंवा जी खाच तयार केली त्या खाचेला शेअर आपले फोरो म्हणतात. ठीक आहे. आणि ते खाच तयार होताना जी सॉइल तुमची बाहेर पडली त्याला स्लाइस म्हणतात, म्हणून त्याला फोरो स्लाइस हा शब्द नेहमी नेहमी तुमच्या लक्षात येईल. फोरो फोरो मीन्स इट इज ओपन ट्रेंच फॉर्म बाय द शेअर आफ्टर पेनिट्रेशन द सॉइल. ठीक आहे. आता ही जी फोरो तयार होणार, हा जो चॅनल तयार होणार आहे, या चॅनलची जर डेप्थ आपल्याला वाढवायची असेल तर आपण ते वाढवू शकतो, आणि त्या चॅनलची जर विड्थ आपल्याला वाढवायची असेल तर ते विड्थ पण आपण वाढवू शकतो. तर त्याच्याकरता आता हे फोरो तयार झाली. सपोज दिस इज अ व्ही शेप फोरो. ओके, हे व्ही शेप फोरो आहे. या फोरोची जर डेप्थ आपल्याला वाढवायची असेल तर ही डेप्थ पण आपण वाढवू शकतो, आणि याची विड्थ जर आपल्याला वाढवायची असेल तर ही विड्थ पण आपण वाढवू शकतो. दोन्ही विड्थ आपण इन्क्रीज करू शकतो. हे ऍडजस्टमेंट तुमच्या एनबी मध्ये दिलेलं आहे. त्याला म्हणतात ऍडजस्टमेंट इन एनबी किंवा सक्शन्स इन एनबी. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन ऍडजस्टमेंट्स आहेत. एक आहे व्हर्टिकल सक्शन, दुसरं आहे हॉरिझॉन्टल सक्शन, किंवा या सक्शनला दुसरं नाव आहे क्लिअरन्स. तुम्ही याला व्हर्टिकल क्लिअरन्स पण म्हणू शकता, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स पण म्हणू शकता, व्हर्टिकल सक्शन पण म्हणू शकता, हॉरिझॉन्टल सक्शन पण म्हणू शकता. सगळ्यांचं मिनिंग एकच. बोथ मिनिंग्स आर एकच मिनिंग सर्वांचं प्रॉपर. ओके, दोघांचं मिनिंग एकच आहे, व्हर्टिकल सक्शन, हॉरिझॉन्टल सक्शन. आता व्हर्टिकल सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डेप्थ वाढवायची. जी तुम्ही फोरो किंवा चॅनल तयार करणार त्याची डेप्थ वाढवायची. तर त्याची डेप्थ वाढवायसाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हर्टिकल सेक्शन इट इज द मॅक्झिमम क्लिअरन्स अंडर द लँडसाइड अँड हॉरिझॉन्टल प्लेन इन वर्किंग पोझिशन, किंवा इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड मेजर्ड ॲट जॉईंटिंग पॉईंट ऑफ शेअर अँड लँडसाइड. आता हे तुम्हाला एनबी फ्लोचा एक व्ह्यू दाखवलेला आहे. ओके, फ्रंट व्ह्यू, सॉरी साईड व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे. या साईडमध्ये हा शेअर आहे. ओके, त्यानंतर शेअरचा हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो हा एवढा, त्याला आपण गनेल म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वेंज ऑफ शेअर झाली. शेअरला ही लँडसाइड अटॅच केलेली आहे. ओके, हा शेअर इथे एंड होतो, लँडसाइड इथे स्टार्ट होते. दोघांचं काय करायचं, ग्राउंड पासूनचं अंतर लेवल घ्यायची ग्राउंड पासून दोघांची, आणि जिथे शेअर आणि लँडसाइड हे दोन्ही अटॅच होतात त्या पॉईंट पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचं. आता मी काय करेल, शेअरच्या पॉईंट पासून ग्राउंड लेवलला आणि व्हर्टिकल डिस्टन्स जॉईंटिंग पॉईंट पासून मी मोजेल. त्याला म्हणतात व्हर्टिकल क्लिअरन्स. ओके, आता जर मला क्लिअरन्स जर डेप्थ मला वाढवायची असेल तर मी काय करेल, हा जो शेअर आहे या शेअरला ऍडजस्ट करेल थोडा. लँडसाइड तुमची अशी वर जाणार. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुमचं इन्क्रीज झालं. हे डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे तुमचं शेअरची पोझिशन अशी येणार, म्हणजे तुमची डेप्थ वाढणार. आणि हे डिस्टन्स जर तुम्ही कमी केलं तर काय होणार तुम्हाला दाखवून देतो डायग्रामच्या द्वारे. समजा हे डिस्टन्स मी कमी केलं, सॉरी थोडं काढण्यात चुकलं माझं. आता हे डिस्टन्स बघा मी कमी केलं. कमी केलं म्हणजे शेअर हा सरळच आहे तुमचा, हा शेअर तुमचा असा नाही आहे. ठीक आहे, जेवढा शेअर तुम्ही खाली झुकवणार तेवढं तो गॅप वाढणार, म्हणजे डेप्थ वाढणार. जेवढा शेअर तुम्ही सरळ ठेवणार तेवढी डेप्थ तुमची कमी राहणार, हे डिस्टन्स कमी राहणार. आता या पोझिशनला तुम्हाला दाखवतो. हे पहा, लँड साईड आहे तुमची या पोझिशनला. सपोज हे डिस्टन्स वाढलेलं आहे, इथे डिस्टन्स कमी आहे. लक्षात आलं तुमच्या? त्याला म्हणतात व्हर्टिकल क्लिअरन्स. व्हर्टिकल क्लिअरन्सची डेफिनेशन, व्हर्टिकल क्लिअरन्स कशासाठी यूज केला जातो, फॉर द ऍडजस्टमेंट ऑफ डेप्थ.
तर त्याची प्रॉपर डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे डेफिनेशन घेऊ शकता. इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड मेजर्ड ॲट द जॉईंटिंग पॉईंट ऑफ शेअर अँड लँड साईड. शेअर आणि लँड साईड, हे लँड साईड आणि हा शेअर जिथे जॉईन होतात त्या जॉईंट पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स ग्राउंड लेवलला जे मोजलेलं आहे त्याला म्हणतात व्हर्टिकल क्लिअरन्स. इट इज यूज फॉर द ॲडजस्टमेंट ऑफ डेप्थ. ओके, ॲडजस्टमेंट ऑफ डेप्थ. त्याच्यानंतर आपण घेणार आहे हॉरिझॉन्टल क्लिअरन्स किंवा हॉरिझॉन्टल सक्शन. हॉरिझॉन्टल सक्शनची डेफिनेशन सिंपल आहे. आता हॉरिझॉन्टल सक्शन म्हणजे जी तुमची फरो तयार आहे ना, त्या फरोची विड्थ कमी जास्त करण्यासाठी. तर विड्थ कमी, पहिले आपण त्याची डेफिनेशन पाहू. इट इज द मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द लँड साईड and horizontal plane touching the point of shear at its gunwale side and heel of land side. आता point of shear at its gunwale side and heel of land side. Okay, the maximum clearance under the land side. आता land side या बाजूला, ठीक आहे, किंवा ही डायग्राम बघा, इथे शेअर तुम्हाला दिसतोय, हा शेअर आहे. ओके, त्याच्यानंतर हा मोल्डबोर्ड आहे, हा शेअर पॉइंट आहे, आणि ह्याचा गॅप तुम्हाला दिसतो, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ठीक आहे. इट इज द मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन द लँड साईड अँड हॉरिझॉन्टल प्लेन. आता हे तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेन आपल्याला असं घ्यायचं, टचिंग द पॉईंट ऑफ शेअर ॲट इज गनेल साईड. पॉईंट ऑफ शेअर हा गनेल साईडला इथे टच होतो अँड हिल ऑफ लँड साईड. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, आडवं अंतर. आपण उभं घेतलं, हे आडवं अंतर आपल्याला घ्यायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, याच्यात थोडं कन्फ्युजन होईल. हे बघा, इथून या गनेल पासून मी एक लाईन काढली आणि हिल ऑफ लँड साईड म्हणजे लँड साईडची मागची बाजू, इथून एक लाईन काढली आणि त्या दोघांमधलं आडवं अंतर मी मोजलं. लक्षात तुमच्या, तुमचा जो शेअर आहे आणि लँड साईड आहे, आता ही शेअर आहे, ही लँड साईड जर मी या बाजूला अशी फिरवली इकडे, तर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स वाढते. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स वाढते आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपल्याला ग्राउंड लेवलशी मोजायचं आहे. ग्राउंड लेवलशी कसं मोजायचं आहे, हे पहा, पॉईंट ऑफ शेअर ॲट इज गनेल साईड अँड हिल ऑफ लँड साईड. इथे काय म्हटलं, टचिंग द पॉईंट ऑफ शेअर ॲट इज गनेल साईड. आता ही गनेल, ओके, ही वरची साईड जी आहे तुमची गनेल आहे. ठीक आहे, ही खालची कटिंग एज आहे, नाही सॉरी, वरची कटिंग एज आहे, खालची गनेल आहे. गनेल पासून काय करायची, एक लाईन काढायची, स्ट्रेट लाईन, आणि लाईन साईड पासून एक स्ट्रेट लाईन काढायची. लाईन साईड सरळ, कारण लाईन साईड हे जमिनीला टेकलेली नसते, वर असते. शेअर हा जमिनीला टेकलेला असतो. आणि तिथून काय केलं मी, इथून एक परपेंडिक्युलर टाकला, इथून हे आडवं अंतर मोजलं. हे जे आडवं अंतर आहे याला म्हणतात हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. म्हणजे हा लँड साईड जर इकडे मी सरकवला, आता हा असं या बाजूला जर मी सरकवला असा, तर पॉईंट ऑफ शेअर पासूनची लाईन ही आणि हिल पासूनची लाईन ही आणि याच्यामधली विड्थ ही, तुमची विड्थ काय होणार, वाढणार. हा लक्षात. तुम्ही लाईन साईडला असं इकडे पण सरकू शकता, इथे पण ठेवू शकता, इकडे पण सरकू शकता. लक्षात आलं, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. हा लक्षात, हॉरिझॉन्टल क्लिअरन्सने तुमची विड्थ वाढायची. आता लाईन साईड जर मी या बाजूला सरकवली, हा मोल्डबोर्ड आणि लाईन साईड याच्यामधला गॅप हा ऑटोमॅटिक वाढणार, म्हणजे विड्थ ऑटोमॅटिक वाढणार. इकडे जर सरकवली तर ही विड्थ ऑटोमॅटिक वाढतच जाते. लक्षात आलं, ही तुमची चॅनल तयार होऊन आहे, व्ही शेप तुमचा चॅनल तयार होतो. ठीक आहे, हॉरिझॉन्टलने तुमची विड्थ वाढते आणि व्हर्टिकलने तुमची डेप्थ वाढते. आता ही ऍडजस्टमेंट रिसेंट फ्लो मध्ये दिलेली नाही आहे. रिसेंट फ्लो जे आहेत, सध्याचे रिसेंट ट्रॅक्टर जे आहेत, त्याच्यामध्ये धिस ऍडजस्टमेंट इज नॉट गिवन. त्याचं कारण सांगतो. तर रिसेंट ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला डेप्थ कंट्रोल लिव्हर हा ऑलरेडी दिलेला आहे. ओके, ट्रॅक्टरच्या सीटच्या बाजूला किंवा ट्रॅक्टरच्या सीटच्या जवळ एक लिव्हर असतो, त्या लिव्हरला म्हणतात डेप्थ कंट्रोल लिव्हर. म्हणजे त्या लिव्हरने तुम्ही तुमचं जे इम्प्लिमेंट आहे ते वर पण करू शकता, खाली पण करू शकता. तुम्हाला किती डेप्थ पाहिजे त्या डेप्थवर तुम्ही ऍडजस्टमेंट केलं तर ते इम्प्लिमेंट तेवढ्याच डेप्थवर वरच येणार नाही, ते तेवढ्या डेप्थवर ते तुमचे सॉइल कट करत जाईल.
आणि हा जो टॉपिक तुम्हाला आता मी जो शिकवत आहे, हा टॉपिक मी तुम्हाला 20 वर्ष आधीचा टॉपिक शिकवत आहे. ठीक आहे, म्हणजे 20 वर्ष आधी जो सिलेबस होता त्या सिलेबस मध्ये तेव्हा ट्रॅक्टर मॉडर्नाइज ट्रॅक्टर नव्हते 20 वर्ष आधी, तेव्हा या फ्लो मध्येच ऍडजस्टमेंट केल्या जात होते. आता फ्लो मध्ये तुम्हाला फक्त विडची ऍडजस्टमेंट करता येईल. विडची ऍडजस्टमेंट तुम्ही केली तर तुम्हाला स्टेपची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही, ती ट्रॅक्टरमध्येच होते. ठीक आहे. त्यानंतर थ्रोट क्लिअरन्स. थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय? इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ शेअर अँड लोअर पोझिशन ऑफ बीम ऑफ द फ्लो. आता हा जो फ्लो आहे, या फ्लोची आता ही लोअर पोझिशन म्हणजे ही वर्किंग पोझिशन झाली. आता ही जी सॉइल आहे, सॉइलला हा शेअर तुमचा कट करेल, इथून तुमची सॉइल बाहेर पडेल अशी. ठीक आहे, बीमची लोअर पोझिशन. तिथून काय करायचं, शेअरचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून बीमच्या लोअर पोझिशन पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचं, त्याला म्हणतात थ्रोट क्लिअरन्स. ठीक आहे, इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ शेअर अँड लोअर पोझिशन ऑफ बीम ऑफ द फ्लो. ठीक आहे, सो दीज आर द ऍडजस्टमेंट ऑफ द एमबी फ्लो. ऍडजस्टमेंट किंवा त्याला हे म्हणता येईल आपल्याला क्लिअरन्स किंवा सक्शन. प्रश्न तिन्ही पद्धतीने फिरून विचारले जाऊ शकतात. व्हॉट आर द क्लिअरन्स इन एमबी फ्लो, व्हॉट आर द ऍडजस्टमेंट इन एमबी फ्लो, अँड व्हॉट आर द सक्शन्स इन एमबी फ्लो. तिन्ही प्रश्नांचं आन्सर एकच आहे. व्हर्टिकल क्लिअरन्स, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. व्हर्टिकल क्लिअरन्स कशासाठी यूज केला जातो? डेप्थसाठी. हॉरिझॉन्टल क्लिअरन्स कशासाठी यूज केला जातो? विड्थसाठी. व्हर्टिकल क्लिअरन्स म्हणजे काय? इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल क्लिअरन्स आहे म्हणजे नावावरून समजून घ्या, व्हर्टिकल डिस्टन्स आहे. कशामधलं व्हर्टिकल डिस्टन्स आहे? शेअर आणि लँड साईड यांच्या पॉईंट पासून तर ग्राउंड लेवलवरचं मोजलेलं व्हर्टिकल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल क्लिअरन्स म्हणजे काय? शेअरचा जो गनेल आहे त्या पॉईंट पासून एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही काढायची. त्यानंतर लँड साईडचा जो हिल आहे, हिल ऑफ लँड साईड म्हणजे लँड साईडची ही बॅक पोझिशन, बॅकवर्ड पार्ट ऑफ लँड साईड इज कॉल्ड एज हिल ऑफ लँड साईड. तिथून तुम्ही एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची, दोघांमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्ही मोजायचं, व्हर्टिकल नाही. त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल सक्शन, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. आणि थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय? लोअर पोझिशन ऑफ बीम पासून तर शेअरच्या पॉईंट पर्यंत जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला म्हणतात थ्रोट क्लिअरन्स. सिंपल आहे. त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, कोणाला काही अडचण आहे? सर हॉरिझॉन्टल सेक्शनची एकदा डायग्राम काढून दाखवा ना. ओके, परत एकदा मी तुम्हाला सांगतो. या डायग्राम वरून ते क्लिअर होत नाही, मी तुम्हाला मॅन्युअली ते काढून दाखवतो. ठीक आहे, आता हा तुमचा शेअर आहे. ओके, हा शेअर झाला. शेअरचा हा जो पोर्शन याला गनेल म्हणतात. हा जो मी तुम्हाला दाखवता गनेल, ही तुमची कटिंग एज झाली. ओके, आता तुमच्या शेअरची पोझिशन कशी असते? ही अशी असते. तुमच्या शेअरची पोझिशन, हा वरचा पोर्शन सॉइल कट करतो, हा खालचा पोर्शन स्लाइड होत राहतो. बुक मध्ये जे तुम्हाला डायग्राम दाखवली शेअरच्या पार्ट मध्ये, ती उलटी दाखवलेली आहे. तुम्हाला अगोदर मी सांगितलं होतं. ठीक आहे, हा गनेल झाला. ठीक आहे, सॉरी, हा गनेल झाला. या गनेल पासून ना एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची आणि तिथे याला एक लँड साईड आहे समजा, टच होते. हे लँड साईड आहे सपोज. तर ही लॅप लँड साईड म्हणजे काय? लँड साईडची ही मागची पोझिशन. आता लँड साईड हवेत आहे, तर थोडस जमिनीपासून वरच्या अंतरावर आहे, तर इथे हॉरिझॉन्टल लाईन काढायची. ओके, आता आपल्याला असं अंतर मोजायचं आहे. ठीक आहे, परंतु असं अंतर जर मोजलं तर ग्राउंड लेवलशी नाही होणार. मी काय करेल मग त्याच्यासाठी, समजा हा तुमचा लँड साईड आहे सपोज. तर लँड साईडचा हा बॅकवर्ड पोर्शन म्हणजे ही लॅप लँड साईड आहे. इथून मी ग्राउंड लेवलला एक सरळ रेष काढेल. ठीक आहे, तिथे तुमचा लँड साईड टच होतो, सरळ रेष काढेल आणि हे अंतर तुमचं मोजेल. लक्षात आलं? आता मला इथून सपोज इथून हे डिस्टन्स मोजायचं आहे मला, हे ग्राउंड लेवलला. तर हे डिस्टन्स नाही मोजता येणार. त्यासाठी मी काय करेल, इथून एक परपेंडिक्युलर काढेल. हे बघा, इथून एक परपेंडिक्युलर काढला ग्राउंड लेवलला, आणि इथे हे ग्राउंड लेवलला आहेच. याच्यामधलं हे डिस्टन्स याच्यामधला. लक्षात तुमच्या?
थोडस आता कसं आहे, ऑनलाईन थोडं सांगण्यात आणि बोर्डवर काढून दाखवण्यात थोडा फरक पडतो. मला थोडक्यात सांगायचा अर्थ असा आहे की हे मी ग्राउंड पासून मोजलं, ग्राउंड लेवलला मोजलं, हे पण आडवं अंतर मला ग्राउंड लेवलशी मोजायचं आहे. आता असं जर मी डायरेक्ट मोजलं, हे डायरेक्ट मोजलं मी, ठीक आहे, हा जो त्रिकोण तयार झाला, हे डिस्टन्स मी डायरेक्ट मोजलं, परंतु हे डिस्टन्स जे तुम्हाला दिसते हे ग्राउंड लेवलला झालं का? नाही झालं, हे डायरेक्ट वरतीच झालं. म्हणून इथून काय करणार मी, परपेंडिक्युलर काढणार आणि इथं ग्राउंड लेवलला आता हा टच होऊन जाणार, हा पॉइंट सपोज. इथून हे आडवं डिस्टन्स मी मोजणार. वरती जर मोजलं तर हे असं येते, खाली जर मोजलं तर एवढं येते. तिथून परपेंडिक्युलर टाकायचा आणि त्या परपेंडिक्युलर पासून ही जी खालची लाईन आहे याच्यामधला आडवं डिस्टन्स घ्यायचा. परत एकदा सांगतो, हे पहा, हा शेअर आहे, हा आहे तुमचा लँड साईड. ओके, तर आता हा जो गनेल पार्ट आहे, गनेल पार्ट पासून मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढली ग्राउंड लेवलला. आता ग्राउंड लेवलला मला हिल अप लँड साईड, हिल अप लँड साईड म्हणजे लँड साईडची मागचा जो पोर्शन आहे त्याला हिल अप लँड साईड म्हणतात. आपली जी चप्पल असते, आपली जी स्लीपर असते, आपली जी सँडल असते, त्या सँडलला काय असते, हिल लावलेलं असते खाली, म्हणजे तो बॅक पोझिशन, तुमच्या सँडलचा बॅकवर्ड पार्ट, मागचा पार्ट. तसंच तुम्ही लँड साईडचा मागचा पार्ट, त्याला हिल अप लँड साईड. आता हिल अप लँड साईड हे आडवं अंतर आपल्याला मोजायचं आहे, परंतु ग्राउंड लेवलला मोजायचं आहे. म्हणून मी इथून ग्राउंड, आता इथे ग्राउंड लेवल आहे सपोज, ही डॉटेड लाईनने मी तुम्हाला दाखवतो, ही ग्राउंड लेवल आहे. या ग्राउंड लेवलला मी इथून परपेंडिक्युलर टाकेल आणि इथून हे आडवं अंतर मोजेल. आता ग्राउंड लेवलला काय मोजायचं आहे, कारण आपली सॉइल आपल्याला ग्राउंड लेवलला कट करायचे, म्हणून हे झालं तुमचं हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. लक्षात आलं? अजून काही डाऊट आहे तर विचारा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी आहेत. टर्मिनॉलॉजी म्हणजे आता हा तुम्हाला एक एमबी फ्लो दाखवलेला आहे, हा बीम दाखवलेला आहे आणि त्याच्यासमोर एक प्लेट दाखवलेली आहे. ओके, आता इथे किती मोल्ड दिसतात तुम्हाला? 2. देर आर 2 मोल्ड बोर्ड्स. इथे तुम्हाला 2 मोल्ड बोर्ड दिसतात. मग याला किती बॉटमचा फ्लो म्हणतात? 2 बॉटमचा. बीमच्या खालचा जो पोर्शन आहे, हा बीमच्या खालचा जो पोर्शन आहे याला म्हणतात बॉटम. हा सिंगल बॉटम, हा डबल बॉटम. ओके, सिंगल बॉटम, डबल बॉटम. बीमच्या खालचा पोर्शन इज कॉल्ड एज बॉटम. इथे 3 असतील तर 3 बॉटम. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला 3 दिसत आहेत, म्हणजे 3 झाले. ते तुम्हाला 2 दिसत आहेत, 2 बॉटम. ते सिंगल दिसत आहे म्हणजे सिंगल बॉटम. आता नेहमी हा बॉटम बॉटम शब्द तुम्हाला खूप जास्त वेळेस येणार आहे. सिंगल बॉटम फ्लो, डबल बॉटम फ्लो, 3 बॉटम फ्लो, म्हणजे त्याला फ्लो जी संख्या आहे ती 3 आहे, काही याच्यात 2 आहे, काही याच्यात सिंगलच आहे. बीमच्या खालचा पोर्शन इज कॉल्ड एज बॉटम. आता बॉटमच्या वर आहे तुमचा बीम आणि बीमच्या समोर एक प्लेट दिलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण टर्म्स बघू. व्हर्टिकल क्लेविस. व्हर्टिकल क्लेविस म्हणजे काय? व्हर्टिकल प्लेट विथ अ नंबर ऑफ होल्स ऍट द एंड ऑफ द बीम टू कंट्रोल द डेप्थ ऑफ ऑपरेशन अँड ऍडजस्ट द लाईन ऑफ पुल. आता एक व्हर्टिकल प्लेट दिली, या व्हर्टिकल प्लेटमध्ये होल्स दिलेले आहेत. ओके, आता या व्हर्टिकल प्लेट नी सुद्धा तुमची डेप्थ कमी जास्त करता येऊ शकते. कशी करता येऊ शकते? तर या व्हर्टिकल प्लेटला एक अटॅचमेंट दिली जाते. आता स्ट्रेट हा बीम जर तुम्ही वरच्या दिशेला जर केला तर हे सुद्धा वरच्या दिशेला येणार. बीम जर खालच्या दिशेला झुकवला तर हे खालच्या दिशेला जाणार. लक्षात? म्हणजे बीमची पोझिशन अशी करू शकता आणि अशी पण करू शकता. ही प्लेट तुम्हाला इथे अटॅचमेंट दिलेली आहे. लक्षात? आता बीम खाली झुकवला म्हणजे डेप्थ वाढणार, बीम वर केला म्हणजे डेप्थ कमी होणार. म्हणजे जसं तुम्ही या प्लेटला जसं अटॅच करणार, समजा इथं काहीतरी ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरला इथे अटॅचमेंट दिलेली आहे.
इथे जर तुम्ही ह्या प्लेटला जर अटॅच केलं तर बीम वर येणार, बीम वर आला म्हणजे हे वर जाणार, हा पोर्शन असा तुमचा हा वर जाणार. इथे अटॅच जर केलं तर हा पोर्शन तुमचा खाली जाणार. हा लक्षात तुमच्या. त्यानंतर व्हर्टिकल क्लेव्हिस. व्हर्टिकल क्लेव्हिस म्हणजे व्हर्टिकल प्लेट with number of holes at the end of the beam to control depth of operation at the line of pull. ठीक आहे. हॉरिझॉन्टल क्लेव्हिस. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? इट इज अ डिव्हाइस टू मेक लॅटरल ऍडजस्टमेंट ऑफ फ्लो रिलेटिव्ह टू लाईन ऑफ पुल. लॅटरल ऍडजस्टमेंट म्हणजे कोणती? हे आडवी ऍडजस्टमेंट. हॉरिझॉन्टल ऍडजस्टमेंट ऑफ फ्लो, फ्लोची हॉरिझॉन्टल ऍडजस्टमेंट करण्यासाठी त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल क्लेव्हिस. ओके, हॉरिझॉन्टल ऍडजस्टमेंट करण्यासाठी हॉरिझॉन्टल क्लेव्हिस. डिव्हाइस टू मेक लॅटरल ऍडजस्टमेंट ऑफ फ्लो रिलेटिव्ह टू लाईन ऑफ पुल. त्याच्यानंतर याच्यामध्ये परत एक टर्म्स आलेली आहे, लाईन ऑफ पुल म्हणजे काय? लाईन ऑफ पुल, ते पण तुम्हाला लाईन ऑफ पुल दिसतो. इट इज अ इमेजनरी स्ट्रेट लाईन पासिंग फ्रॉम सेंटर ऑफ रेजिस्टन्स थ्रू क्लेव्हिस टू सेंटर ऑफ पुल. सेंटर ऑफ पुल. तर त्याच्याकरता आपण ही डायग्राम बघू. या डायग्राम मध्ये तुम्हाला एक ट्रॅक्टर दिसतोय. आता याला ट्रॅक्टर समजून तुम्ही चला. हे ट्रॅक्टरच्या मागचे दोन व्हील आहे आणि इथे ट्रॅक्टरची सीट आहे, सपोज सीटच्या मागचा पोर्शन. आणि ट्रॅक्टरच्या मागे हे 3 मोलबोर्ड फ्लो अटॅच केलेले आहेत. ओके, आता लाईन ऑफ पुल म्हणजे काय? इट इज अ इमेजनरी स्ट्रेट लाईन पासिंग फ्रॉम सेंटर ऑफ रेजिस्टन्स थ्रू द क्लेव्हिस टू द लाईन सेंटर ऑफ पुल. सेंटर ऑफ पुल म्हणजे हा पॉइंट. दोन व्हील मधला जो सेंटर पॉइंट आहे त्याला सेंटर ऑफ पुल म्हणतात. ट्रॅक्टरचे जे दोन व्हील आहे त्याच्या मागचा जो पोर्शन आहे की जिथून तुम्ही इम्प्लिमेंटला खेचता, तुम्ही इम्प्लिमेंट काय करता? ट्रॅक्टरला अटॅच करता आणि ट्रॅक्टर काय करतो? त्या इम्प्लिमेंटला खेचतो किंवा ओढतो. तो ओढत असताना जो सेंटर पॉइंट आहे त्याला म्हणतात सेंटर ऑफ पॉवर किंवा सेंटर ऑफ पुल. दोघांचं मिनिंग एकच आहे, सेंटर ऑफ पॉवर, सेंटर ऑफ पुल. जिथून ओढण्याचा असा पॉइंट, सेंटर पॉइंट ओढण्याचा. तर सेंटर ऑफ पॉवर म्हणजे इट इज अ ट्रू पॉइंट ऑफ हिच ऑफ ट्रॅक्टर. हिच करणे म्हणजे ओढणे. रेल्वेचं इंजिन आहे, रेल्वेचं इंजिन काय करते? रेल्वे वॅगन्स त्याला ओढते, खेचते. ट्रॅक्टरला आपण काय केलं? ट्रॉली अटॅच केली, ट्रॅक्टर ट्रॉलीला खेचतो. ट्रॅक्टरला आपण काय केलं? इम्प्लिमेंट अटॅच केलं, ट्रॅक्टर इम्प्लिमेंटला खेचतो. म्हणजे खेचणे म्हणजे ओढणे, स्वतःकडे ओढणे, त्याला म्हणतात हिच. इट इज अ ट्रू पॉइंट ऑफ हिच ऑफ ट्रॅक्टर. ट्रॅक्टरचा असा पॉइंट, ट्रू पॉइंट म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंट वरून तुम्ही ट्रॅक्टर हिचिंग करता ट्रॅक्टरद्वारे. समजा हे इम्प्लिमेंट मला ओढायचं आहे तर या पॉइंट वरून मी ते इम्प्लिमेंट ओढणार. या दोघांच्या सेंटर मधला पॉइंट मी इम्प्लिमेंट ओढणार. आता जर सपोज मी हा ट्रू पॉइंट जर हिचिंगचा पॉइंट जर मी घेतला असता, हे इम्प्लिमेंट या बाजूला सर्कल, हा जर पॉइंट मी हिचिंगचा घेतला असता आणि याच्या सेंटर मधून न घेता मी इथून घेतला असता, हे इम्प्लिमेंट खेचल्याच गेलं नसतं, एका बाजूला खेचलं गेलं असतं. हा लक्षात तुमच्या. किंवा मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. एखादा टेबल आहे आणि त्या टेबलला तुम्हाला समोर स्वतःकडे ओढायचं आहे, किंवा एखादा टेबल आहे त्या टेबलला तुम्हाला समोर ढकलायचं आहे. तर तुम्ही कुठून ढकलणार? त्याला एकट्यालाच ढकलायचं आहे, तर तुम्ही त्याला सेंटर पासून ढकलणार पुढे. तर सेंटर पासून का ढकलणार? कारण सेंटर पासून जर तुम्ही त्याला ढकललं तर त्याच्या दोन्ही बाजू सारख्या लेवलनी समोर जाणार. पण त्या टेबलला जर तुम्ही एका साईडनेच ढकललं, फक्त सेंटर मधून नाही ढकललं, तर काय होणार? एकच साईड पुढे जाणार आणि एक साईड तुमची मागे येणार, म्हणजे टेबल पुढे ढकलला जाणार नाही. म्हणजे ट्रू पॉइंट ऑफ हिच ऑफ, ढकलण्याचा जो ट्रू पॉइंट हिच आहे तो कोणता आहे? सेंटर आहे. लक्षात तुमच्या. आता इथे आपल्याला ढकलत नाही, आपण ओढत आहे. एखादी वस्तू जर आपल्याला ओढायची आहे, एखादा टेबल तुम्हाला ओढायचा आहे, तर तुम्ही त्याला सेंटर मधून ओढणार, तुम्ही एका बाजूने त्याला ओढणार नाही. आता जे बेंच आहेत,
तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. क्लासरूम मध्ये बेंच आहेत, बरेचदा एक्झाम मध्ये स्टुडंट बेंच इकडे तिकडे सरकवतात. समजा बेंच सरकवत असताना जर तुम्हाला एकट्याला बेंच सरकवायचा असेल तर तुम्ही त्याला सेंटर मधून पुढे ढकलता किंवा दोन्ही बाजू दोन्ही हात तुम्ही ठेवता साईडला, मग त्याला ढकलता. ठीक आहे, दोन्ही बाजूने तुम्ही ढकललं म्हणजे ते इक्विलिब्रियम मध्ये आलं, किंवा सेंटर मधून जरी तुम्ही ढकललं तरी ती साईड इक्विलिब्रियम मध्ये तुमची आलेली आहे. लक्षात. तुमची म्हणजे त्याला साईडने कधीच ढकलत नाही. एखादी वस्तू साईडने जर ढकलली ती वस्तू पूर्ण साईडलाच चालली जाईल. म्हणजे असा पॉईंट हिचिंगचा की जिथून तुम्ही पूर्ण इम्प्लिमेंट स्वतःकडे ओढणार आणि ते इम्प्लिमेंट स्ट्रेट लाईन मध्ये राहणार, फ्लक्च्युएट होणार नाही. त्याला म्हणतात ट्रू पॉईंट ऑफ हिच ऑफ फॅक्टर किंवा सेंटर ऑफ पुल. ट्रू पॉईंट ऑफ हिच ऑफ फॅक्टर असा पॉईंट की जिथून हिचिंग केलं जाते. सेंटर ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज द पॉइंट ऍट विच रिझल्टंट ऑफ ऑल हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट. आता समजा हे 3 बॉटमचं आहे, तर 3 बॉटम मधला जो मिडल पोर्शन आहे तिथला असा हिच पॉइंट की जिथे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझल्टंट फोर्सेस, आता हॉरिझॉन्टल फोर्स आहे आणि व्हर्टिकल फोर्स आहे, या दोघांचा रिझल्टंट इक्विलिब्रियम मध्ये राहणार. इक्विलिब्रियमचा अर्थ काय? जर तुम्ही याला सेंटर टू सेंटर जर जोडलं तर तुमचं इम्प्लिमेंट सरळ चालणार ट्रॅक्टरच्या मागे, कारण तुम्ही इम्प्लिमेंटचा जो सेंटर पॉइंट आहे आणि ट्रॅक्टरचा जो सेंटर पॉइंट आहे दोघांना तुम्ही एका सरळ रेषेत जोडलेलं आहे. लक्षात. परंतु याला सरळ रेषेत न जोडता जर तुम्ही याला तिरपं जोडलं तर हे इम्प्लिमेंट ट्रॅक्टर ओढल्यानंतर हे असं तिरकट चालणार. लक्षात आलं तुमच्या? म्हणजेच हा जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे हा इक्विलिब्रियम मध्ये नाही, व्हर्टिकल फोर्स जो आहे हा पण इक्विलिब्रियम मध्ये नाही, म्हणून ट्रॅक्टर सरळ चालणार आणि इम्प्लिमेंट तुमचं तिरपं चालणार. पण आपल्याला काय पाहिजे? जेव्हा इम्प्लिमेंट ट्रॅक्टर खेचतो तेव्हा ट्रॅक्टर सरळ चालला पाहिजे आणि इम्प्लिमेंट पण सरळ चाललं पाहिजे. म्हणून व्हर्टिकल फोर्स आणि हॉरिझॉन्टल फोर्स ज्या पॉइंटला इक्विलिब्रियम मध्ये येतात ते फोर्सेस नील होतात तिथे. म्हणजे त्या पॉईंटवर कोणता व्हर्टिकल फोर्स ऍक्ट होणार नाही, हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होणार नाही आणि तुमचं इम्प्लिमेंट स्टेबल राहील. त्याला म्हणतात सेंटर ऑफ रेजिस्टन्स. इट इज द पॉइंट ॲट विच रिझल्टंट ऑफ ऑल हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट. तिथे हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होतो, व्हर्टिकल फोर्स ऍक्ट होतो, दोघांचा इफेक्ट हा 0 होऊन जातो. तो पॉइंट, त्या पॉइंटला म्हटलेला आहे सेंटर ऑफ रेजिस्टन्स. या पॉइंटवरून तुम्ही लाईन ऑफ सेंटरला जर तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये जर जोडलं तर तुमचं इक्विपमेंट ट्रॅक्टरच्या दिशेने सरळ चालेल. इथे जर तुम्ही जोडलं तर ट्रॅक्टर हे असं तिरपं चालेल. इथे जर तुम्ही जोडलं तर हे तुमचं इक्विपमेंट तिरपं चालेल. लक्षात आलं तुमचं? परत एकदा डायग्रामद्वारे मी तुम्हाला सांगतो. हे सेंटर ऑफ लाईन, आता इथे जर सेंटर ऑफ रेजिस्टन्स घेतला तर हॉरिझॉन्टल तुमचं असं होणार. ठीक आहे. आता इथे जर सेंटर ऑफ लाईन घेतला असा तर हॉरिझॉन्टल इथे होणार. ट्रॅक्टरच्या सेंटरला इथे जर घेतलं तर याचा हॉरिझॉन्टल हा असा होणार. लक्षात तुमच्या? त्याला म्हणतात सेंटर ऑफ रेजिस्टन्स. असा पॉइंट की ज्या पॉइंटला व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल फोर्सेस ऍक्ट होतात, त्यांचा इफेक्ट 0 होऊन जातो. ठीक आहे. द सेंटर ऑफ रेजिस्टन्स, हा सेंटर ऑफ रेजिस्टन्स कुठं असतो? या दोघांचा आपण मिडल पोर्शनच घेतला. सेंटर लाईज ॲट अ डिस्टन्स इक्वल टू 3/4 साइज ऑफ फ्लो फ्रॉम द शिअर रिजन. आता फ्लो साईज म्हणजे काय ते टर्म आपण नंतर बघू. पहिले एवढंच लक्षात ठेवा. इट इज द पॉइंट ॲट विच रिझल्टंट ऑफ ऑल हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फोर्सेस आहे, त्याला म्हणतात सेंटर ऑफ रेजिस्टन्स. त्यानंतर सेंटर ऑफ पॉवर. सेंटर ऑफ पॉवर किंवा सेंटर ऑफ पुल दोघांचं मिनिंग एकच आहे. आता सेंटर ऑफ पॉवर म्हणजे कोणता? हा पॉइंट. आता या इम्प्लिमेंटला मला खेचायचं आहे तर ही जी प्लेट आहे, या प्लेटचा हा जो खालचा पोर्शन आहे, मी या प्लेटला इथून ओढणार. इथून ओढलं म्हणजे इम्प्लिमेंट खेचल्या जाणार. हा सेंटर ऑफ पॉवरचा पॉइंट झाला तुमच्या प्लेटचा. ओके. सेंटर ऑफ पॉवर किंवा सेंटर ऑफ पुल दोघांचं मिनिंग एकच आहे, दोघांचा अर्थ एकच आहे, दोघांमध्ये काहीच फरक नाही. सेंटर ऑफ पॉवर, सेंटर ऑफ पुल. आलं लक्षात तुमच्या?
जर मी तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेशन डिफाईन सेंटर ऑफ पूल एकच डेफिनेशन येणार, तुम्हाला म्हटलं डिफाईन सेंटर ऑफ पॉवर एकच डेफिनेशन येणार, याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यानंतर लाईन ऑफ पूल म्हणजे काय? लाईन ऑफ पूल ही इमॅजिनरी लाईन आहे, स्ट्रेट लाईन पासिंग फ्रॉम सेंटर ऑफ रेजिस्टन्स थ्रू क्लेव्हिज टू सेंटर ऑफ पूल. सेंटर ऑफ पूल आणि सेंटर ऑफ रेजिस्टन्स मधून एक इमॅजिनरी स्ट्रेट लाईन काढा. ठीक आहे पहा, याचा सेंटर ऑफ रेजिस्टन्स हा आहे, सेंटर ऑफ पॉवर हा आहे किंवा सेंटर ऑफ पूल आहे, त्याच्यामधून इमॅजिनरी हे क्लेव्हिस आहे, क्लेव्हिस. तर सेंटर ऑफ पॉवर हा आहे, क्लेव्हिस हा आहे, सेंटर ऑफ रेजिस्टन्स हा आहे, त्याच्यामध्ये इमॅजिनरी लाईन मी काढली, त्यानंतर लाईन ऑफ पूल. दिस इज लाईन ऑफ पूल. ओके. त्याच्यानंतर पूल म्हणजे काय? पूल म्हणजे टोटल फोर्स रिक्वायर्ड टू पुल एन इम्प्लिमेंट. एखादं इम्प्लिमेंट ओढण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला म्हणतात पूल. टोटल फोर्स रिक्वायर्ड टू पुल एन इम्प्लिमेंट इज कॉल्ड एज पूल. त्याच्यानंतर फ्लो साईज. फ्लो साईज म्हणजे काय? हे पण डेफिनेशन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले जाते. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द विंज ऑफ शेअर टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट ऑफ शेअर अँड हिल अप लाईन साइड इज कॉल्ड एज साइज ऑफ द फ्लो किंवा फ्लो साईज. आता सपोज हा शेअर आहे तुमचा, हा शेअर आहे. ओके. आणि शेअरचा हा जो बॅक पोर्शन आहे आपण विंज ऑफ शेअर म्हणू. ओके. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम विंज ऑफ शेअर टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट ऑफ शेअर अँड हिल अप लँड साइड. आता याची इथे आहे तुमचा हा लँड साइड अटॅच. ठीक आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द विंज ऑफ द शेअर, ही विंज मध्ये इथून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स टाकलं टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट ऑफ शेअर अँड हिल अप लँड साइड. इथून परपेंडिक्युलर डिस्टन्स टाकलं ग्राउंडला, तिथून आडवी लाईन टाकली आणि हे डिस्टन्स मोजलं मी. हे झालं तुमचं फ्लो साईज. व्हर्टिकल डिस्टन्स आपण जॉइंटिंग पॉइंट पासून मोजतो, फ्लो साईज आपण पूर्ण गनेल पासून मोजतो, सॉरी विंच पासून मोजतो, विंच पासून. परत एकदा तुम्हाला सांगतो. विंज ऑफ शेअर ही लँड साइड आहे, तुम्ही आडवी लाईन काढली. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स झालं तुमचं व्हर्टिकल क्लिअरन्स. परंतु तुम्ही जर विंच पासून पूर्ण व्हर्टिकल डिस्टन्स घेतलं, हे इथून आडवी लाईन काढायची शेअरच्या पॉईंट पासून, हिल अप लाईन पासून व्हर्टिकल लाईन काढायची, त्याला आडवी लाईन काढायची ग्राउंड लेवलला, आणि त्या ग्राउंड लेवलला हे पूर्ण अंतर जे मोजलं याला म्हणतात साईज ऑफ फ्लो किंवा फ्लो साईज. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द विंज ऑफ शेअर टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट ऑफ शेअर अँड हिल अप लाईन साइड. पॉइंट ऑफ शेअर आणि हिल अप लाईन साइडला जोडलेली ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. त्या हॉरिझॉन्टल लाईनला इथे हा परपेंडिक्युलर टाकला विंच पासून, तर हे झालं तुमची फ्लो साईज. द साईज ऑफ मोल्डबोर्ड फ्लो इज एक्सप्रेस्ड बाय विड्थ ऑफ कट ऑफ द सॉइल. म्हणजे तुमची विड्थ कमी जास्त जर तुम्हाला करायची असेल तर साईज ऑफ फ्लो हे टर्म्स यूज केले जाते. ठीक आहे. साईज ऑफ फ्लो ऑफ मोल्डबोर्ड इज एक्सप्रेस्ड बाय विड्थ ऑफ कट ऑफ द सॉइल. हे पण फिलअप एक्झाम मध्ये जास्त वेळेस विचारल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे टर्म बघितली होती, सेंटर ऑफ रेजिस्टन्स लाईज ॲट अ डिस्टन्स इक्वल टू 3/4 साइज ऑफ फ्लो फ्रॉम द शेअर विंच. तुम्ही पहिले काय करायची, फ्लोची साईज मोजायची, त्याचा 3/4 घ्यायचा आणि शेअरच्या विंच पासून तेवढं 3/4 डिस्टन्स त्या पॉइंट पासून तुमचा सेंटर ऑफ रेजिस्टन्स राहील. ठीक आहे. पहिले फ्लो साईजने मोजणार, त्याचा 3/4 काढणार आणि तुमचा फ्लोचा जो विंज आहे ते विंज पासून तेवढं डिस्टन्स मी खाली मोजणार, तो झाला तुमचा सेंटर ऑफ रेजिस्टन्स. ही पण एक्झाम मध्ये बऱ्याचदा फिलअप विचारले जाते. सेंटर लाईज ॲट अ डिस्टन्स इक्वल टू 3/4 साइज ऑफ फ्लो फ्रॉम द शेअर विंच. त्याच्यानंतर ड्राफ्ट म्हणजे काय, आता ही टर्म तुम्हाला नेहमी नेहमी येणार आहे. ड्राफ्ट म्हणजे काय? ड्राफ्ट म्हणजेच पूल, पूल म्हणजेच ड्राफ्ट. फक्त पूलला टेक्निकल भाषेत ड्राफ्ट म्हटलेलं आहे. जी आपली इक्विपमेंटची भाषा आहे त्या इक्विपमेंटच्या भाषेमध्ये त्याला ड्राफ्ट म्हटलेलं आहे. इट इज अ हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ पूल पॅरलल टू लाईन ऑफ मोशन.
आता इथून तुम्ही इम्प्लिमेंट पूल करणार आहात. हे इम्प्लिमेंटला ही लाईन ऑफ पूल आहे. या लाईन ऑफ पूलची असलेला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, याला जर मी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला याला म्हणतात ड्राफ्ट. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला ड्राफ्ट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पूल पॅरलल टू लाईन ऑफ मोशन. लाईन ऑफ मोशन किंवा लाईन ऑफ पूल दोघांचं मिनिंग एकच आहे. ठीक आहे. इथून एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला मी, इथून एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला. या लाईन ऑफ मोशनला मी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती काढला तर त्याला म्हणतात ड्राफ्ट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ पूल पॅरलल टू लाईन ऑफ मोशन. तुमची लाईन ऑफ मोशन कोणती आहे? ही आहे. लाईन ऑफ मोशन तुमची ही आहे. ही तुमची लाईन ऑफ मोशन. या लाईन ऑफ मोशनला किती हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला त्याला म्हणतात ड्राफ्ट. ही लाईन ऑफ मोशन आहे. याला मी इथे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला, इथे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढला, याला म्हणतात ड्राफ्ट. ठीक आहे. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ पूल पॅरलल टू लाईन ऑफ मोशन इज कॉल्ड एज ड्राफ्ट. त्यामध्ये परत एक टर्म आलेली आहे. ड्राफ्टचा फॉर्म्युला काय? ड्राफ्ट इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थिटा. डी इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थिटा. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्या पुढे जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यामध्ये हे फॉर्म्युला येणार आहे. डी इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थिटा. डी म्हणजे काय? ड्राफ्ट इन केजी. आणि हा जो ड्राफ्ट आहे केजी मध्ये मोजतात, किलो मध्ये मोजतात. केजी फोर्स, केजी एफ म्हणजे केजी फोर्स. ड्राफ्ट हा केजी मध्ये मोजतात. पी म्हणजे काय? पूल. पूल सुद्धा केजी मध्येच राहतो कारण ड्राफ्ट आणि पूल दोघांचं मिनिंग एकच आहे. थिटा म्हणजे काय? अँगल बिटवीन लाईन ऑफ पूल अँड हॉरिझॉन्टल. लाईन ऑफ पूल सपोज ही आहे, ही लाईन ऑफ पूल ही आहे सपोज, आणि हॉरिझॉन्टल ह्याच्यामधला हा जो अँगल आहे, दिस अँगल इज अँगल थिटा. अँगल बिटवीन लाईन ऑफ पूल अँड हॉरिझॉन्टल. लाईन ऑफ पूल आणि हॉरिझॉन्टल मधला जो अँगल आहे, दिस अँगल इज थिटा. तर ड्राफ्टचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ड्राफ्ट इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थिटा. वे थिटा इज द अँगल बिटवीन लाईन ऑफ पूल अँड हॉरिझॉन्टल. ड्राफ्ट इन केजी, पी इज द पूल इन केजी. आता एसआय युनिटमध्ये वॅट जर तुम्हाला मोजायचं असेल तर वॅट इज इक्वल टू ड्राफ्ट इंटू स्पीड इन मीटर पर सेकंड. हे पण दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एसआय युनिट वॅट इज इक्वल टू ड्राफ्ट इन न्यूटन, स्पीड इन मीटर पर सेकंड. आणि मेट्रिक एच पी, ते एच पीचा एक हॉर्स पॉवरचा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हॉर्स पॉवर इज इक्वल टू ड्राफ्ट इन केजी, स्पीड इन मीटर पर सेकंड डिवाइड बाय 75. वाटल्यास हे दोन्ही फॉर्म्युले, हे तिन्ही फॉर्म्युले एका नोटबुक मध्ये तुम्ही लिहा. ड्राफ्ट इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थिटा. त्यानंतर आता डब्ल्यू वॅट. आता कोणी सांगू शकेल हे वॅट कशाचं युनिट आहे? आपण वॅट कशामध्ये वॅट मोजतो आपण? कशाचं युनिट आहे? पॉवरचं युनिट सर. पॉवरचं युनिट, राईट. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे? पॉवरचा आहे. लक्षात तुमच्या पॉवरचा. POWE पॉवर. जर पॉवर तुम्हाला वॅट मध्ये मोजायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ड्राफ्ट न्यूटन मध्ये, केजी मध्ये नाही, न्यूटन मध्ये, स्पीड मीटर पर सेकंड मध्ये. आणि ड्राफ्टचं केजीचं न्यूटन मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर त्याला मल्टिप्लाइड बाय 9.8 करायचं. ड्राफ्ट हा केजी मध्ये असतो, त्याला मल्टिप्लाइड बाय 9.8 जर केलं तर त्याचं रूपांतर न्यूटन मध्ये होते. ओके. मग आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये जर वॅट केजी मध्ये असेल, त्याला न्यूटन मध्ये करायचं असेल तर त्याला मल्टिप्लाइड बाय 9.8 करायचं. हाही फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ड्राफ्ट मल्टिप्लाइड बाय 9.8 इज इक्वल टू त्याचं केजीचं युनिट न्यूटन मध्ये येणार. लक्षात तुमच्या 1 न्यूटन इज इक्वल टू 9.8 इंटू केजी.
1 न्यूटन इज इक्वल टू 9.8 मल्टिप्लाइड बाय kg. ठीक आहे. म्हणजे ड्राफ्ट हा किलोमध्ये असेल त्याला न्यूटनमध्ये रूपांतर करायचं असेल त्याला मल्टिप्लाइड बाय 9.8 तुम्हाला करावं लागेल इथे. आणि जर पॉवर हॉर्स पॉवर मध्ये मोजायचं असेल तर ड्राफ्ट हा केजी मध्येच राहील, स्पीड मीटर पर सेकंड मध्ये राहील, डिवाइड बाय 75 हे तुमचं डिफॉल्ट, हे तुमचं डिफॉल्ट आहे. ओके. त्याच्यानंतर ड्राफ्ट कशावर डिपेंड आहे? शार्पनेस ऑफ द कटिंग एज. हे पण एक्झाम मध्ये बरेच वेळा विचारलं जाते. ड्राफ्ट, आता ड्राफ्ट म्हणजे काय? पुल करणे म्हणजे इम्प्लिमेंटला ओढणे. इम्प्लिमेंट ओढण्याची कशावर डिपेंड आहे? तुमचं इम्प्लिमेंट किती शार्प आहे, त्याची वर्किंगची स्पीड किती आहे, त्याची विड्थ किती आहे, त्याची डेप्थ किती आहे, इम्प्लिमेंट कोणत्या टाईपचं आहे, सॉइल कोणत्या कंडिशनची आहे, अटॅचमेंट कसं आहे, सगळ्या गोष्टींवर खेचण्याची क्षमता डिपेंड राहते. म्हणजे ड्राफ्ट हा डिपेंड राहतो. ठीक आहे. तर चालेल. माझं दुसऱ्या सेमिस्टरला एक लेक्चर आहे आता 3 वाजता. त्याच्यामुळे आपलं हे लेक्चर आपण सध्या इथे स्टॉप करू. ठीक आहे. कोणाला काही समजलं नसेल तर नेक्स्ट लेक्चरला परत एकदा विचारा, परत एकदा तुम्हाला मी रिवाइज करून देईल. सध्या याला थोडंसं वाचा. ही नोट्स मी तुमच्या गुगल क्लासरूमवर थोड्या वेळात शेअर करून देईल. ठीक आहे. तर श्रेयस तुम्ही अटेंडन्स घ्या आता. 45 कॅन्डिडेट्स आहेत टोटल. यस सर. आणि अटेंडन्स पूर्ण पाठवा. म्हणजे लास्टला जी अटेंडन्स पाठवली होती त्याच्यामध्ये 2च हे आले होते, पेज आले होते, बाकी पेज नव्हते आले. तर थोडस पूर्ण नाव कव्हर झाले पाहिजे अशा पद्धतीने पाठवा. मला ईमेलला पाठवून द्या. ठीक आहे. आणि अटेंडन्स घेतली तर मला सांग, म्हणजे मग मी लेक्चर एंड करतो. ओके. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर एका पेजवर तुम्ही लिहायचे. मला नेक्स्ट लेक्चरला विचारायचं, मला हे समजलं नाही, अमुक समजलं नाही, धमुक समजलं नाही, मग ते पॉईंट्स मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सध्याचं लेक्चर मग मी इमिडिएटली क्लोज करतोय. माझं 3 वाजता दुसरं लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.